शारदा, अगं आरतीचं ताट घेऊन आले पाहुणे. या या या. पंधरा दिवसाच्या प्रवासानंतर कधी एकदा कृष्णाईंकडे येतो असं झालं होतं. कृष्णाईच्या घराचा मुक्काम आणि विठू माऊलीच्या घराचा मुक्काम लई बरं वाटतं मनाला. कामाच्या व्यापामुळं मला कधी पंढरपूरला जायला मिळत नाही. तुम्ही आलात ना समजे की पंढरपूरच माझ्या घरी आल्यासारखं वाटतं मला. तुमची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा. या ताई या या. या माऊली. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, पार्वती पदे हर हर, पवन सुत हनुमान की. माऊली तुम्ही आतमध्ये आराम करा. कृष्णा, काल सगळ्या गावामोर इंदूकडून चुकून तुझा अपमान झाला ना, तिच्या मनाला लई लागलंय ग. आता तिला तिची चूक लक्षात आली आहे. तू बी मोठ्या मनानं माफ करून टाक ना. कृष्णाई, तुम्ही एक नंबरची आणि दिदी दोन नंबरची समजा आणि माफ करा. म्हणजे तुमची धाकली बहीण समजा आणि माफ करा असं म्हणायचं होतं. हा. इंदुराणी, चपला काढा. ते तूच म्हणली नव्हती का माणसाच्या मनाचा काय अपलट करता आला तर किती चांगलं होईल म्हणून. तसलं काय तर झालंय. आमच्या इंदुराणीच्या मनाचा काय अपलट झालाय बरं. तुझ्यावर लई जीभ चालवली नव. त्या पापाचं प्रायचित म्हणून तिनं 8 दिवस मौन व्रत धारत करायचं ठरवलंय. अजिबात बोलणार नाही आणि इथं सेवा द्यायचं बी ठरवलंय. तवा राग दुश्मनी विसरून माफ करून टाक. अगं त्या इंदुराणीने तमाशा केला. कृष्णा इसने नाही नाही ते बोलली. मनात राग धरून चुका मोजत बसण्यापेक्षा माफ करणं केव्हाही चांगलं.